गुरुवार रात हुई बरसात के कारण शहर का एक और वार्ड पानी पानी हो गया और इस स्थिति में नागरिकों को किन परेशानियों का सामना करना पड़ा, आइए देखते हैं। मानसून शुरू होने के बावजूद भी बारिश की लुका-छिपी का दौर जारी रहा, जिसके चलते कभी बारिश तो कभी चिलचिलाती गर्मी और उमस भरे मौसम से नागरिकों के हाल बेहाल हो रहे थे। सभी को दमदार बारिश का इंतजार था। दमदार हुई बरसात जहां एक और राहत पहुंचाती तो वहीं कहीं कहर बनकर भी बरस जाती। बता दें कि मौसम विभाग ने रेड अलर्ट जारी किया। वहीं 19 जुलाई को मध्यरात्रि से बारिश ने दस्तक दी और दमदार हुई बरसात सुबह तक रुक रुक कर जारी रही। इस बरसात के कारण शहर के निचले इलाकों में पानी भर गया तो वहीं शहर का एक और पार्ट पानी पानी हो गया। गौरतलब है कि मानसून पूर्व तैयारी का जायजा लेने महानगर पालिका की ओर से नाली सफाई अभियान चलाया गया, लेकिन रात हुई बरसात के कारण एक और वार्ड में स्थित नाला लबालब होकर इस कदर बहने लगा कि लोगों के घर आंगन में पानी घुसा। इतना ही नहीं तो यहाँ स्थित नाला इस कदर लबालब भर गया कि यहाँ नाला है या रास्ता, ऐसे हालात बने हुए थे जिससे नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ा। तो आइए सुनते हैं इस दौरान नागरिकों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए क्या कहा। जोपर्यंत हा मोठा नाला साफ होत नाही तोपर्यंत हे एकोरी वार्ड असंच ह्याच प्रकारे दिसणार तुम्हाला। हे गंदगी, हे पूर्ण बाजारातली घाण आणि हे बिमाऱ्या वगैरे हे सर्वांना आम्ही ग्रस्त झालो। एकोरी वार्डातली जनता काही इकडं म्हणजे लोक राहतच नाही असं वाटते नगर परिषदवाल्यांना। इकडं ना नाल्या साफ करायला येत ना कोणते काही झाडझूड करायला येत, म्हणजे एकोरी वार्ड असंच पडलेला असल्यावानी आहे। बाजारातलं पूर्ण टमाटे, कांदे, हे पूर्ण गंदगी, हे सर्व दारू पियाच्या बॉटला, हे सर्व बायांना साफ करावं लागत आहे। म्हणजे एक बार साफ केल्यावानी बायांना बार साफ करा, बाथरूम घासा, संडास घासा, हे संडासासारखी गंदगी इथं उद्ध्वस्त होऊन आहे पूर्ण एकोरी वार्ड। महानगरपालिका झोपलेली आहे का असं आम्हाला वाटत आहे। बोला। मी प्रतिभा गावंडे, एकोरी वार्ड करंज हॉटेलच्या मागे राहते। इथे पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे पावसाळ्याच्या पाण्याचा साचतो, म्हणजे साठा पूर्ण बाजारातनं दुसऱ्या साईडने वगैरे पूर्ण आमच्या अंगणामध्येच येऊन साचते। आणखी कमीत कमी कमरेपर्यंत पाणी होते। या वेळेसचं पाणी दोनदा आलं, परंतु कमीत कमी ते उतरायला 2-4 तास झाले आहेत, तरी पण पाणी पूर्णपणे काढण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळे आम्ही सकाळपासून तोच प्रॉब्लेम सॉल्व करण्यामध्ये व्यस्त आहोत। अर्धे घरातले कामं करा, मग पुन्हा येऊन बघत जा, पुन्हा त्याच कामाला लागा। रात्री 2 वाजेपासून अंथरुणावर बसून होतं, त्याच्यानंतर मग 5 वाजेपासून पाणी हलवत बसलं, कारण खाली जो गाळ राहतो तो निघत नाही। तर पूर्ण नाला भरलेला आहे। पाणी वरचा नसताना सुद्धा पूर्णपणे नाली आमची पॅक आहे, आणखी नालासुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त भरलेला आहे। महानगरपालिकेने याचा आमच्याबद्दल विचार करावा, आणखी हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करावा। मी धर्मशील काटकर, एकोरी वार्ड होटल करंजच्या मागे राहतो। गेल्या रविवारी सुद्धा इथं मुसळधार पाऊस झाला होता चंद्रपुरात, आणि आज पहाटेसुद्धा मुसळधार पाऊस झाला। या दोनच पावसाळ्यामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नाले सफाईची पोलखोल झालेली आहे। ही नाले सफाई आपण बघू शकता की हा नाला साफच झालेला नाही आहे, आणि इथून आत्ताही पाऊस जाऊन इतका वेळ झालेला आहे। हे पाणी जशाच्या तसं आहे। मागच्या घरांमध्ये, लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, आणि हा रस्ता बघाल तर हा रस्ता आता साफ होऊ शकत नाही, इतकं चिखलमय रस्ता झालेला आहे। घरातून निघणं आणि जाणं येणं बंद झालेलं आहे। याच भरीसभर म्हणजे जुने श्री टॉकीजच्या इथं संपूर्ण ॲशचं डम्पिंग केलेलं आहे, आणि हे ॲश कुठेतरी ट्रान्सपोर्ट होत आहे। हे सुद्धा महानगरपालिकेने याची काळजी घेतली पाहिजे आणि याची चौकशी करून याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। शहरामध्ये कुठेही अशा प्रकारचं ॲश डंप करता येत नाही, आणि ते ॲश या नाल्यामध्ये येऊन हा नाला चोकअप होत आहे। महानगरपालिकेने हा नाला साफ करून द्यावं, एवढीच कळकळीची विनंती। तो वहीं राष्ट्रवादी कांग्रेस के शरद पवार गुट के शहर अध्यक्ष दीपक जायसवाल ने क्या मांग की, आपसे सुनिए उन्हीं की जुबानी। चंद्रपुर महानगर के तरफ से जो हर साल नाले साफ सफाई होती है, इस साल जो बड़े नाले हैं वो अजीबात साफ सफाई हुई नहीं, जिसके कारण पहले ही पानी में
पूरे चंद्रपुर शहर में 3-3, 4-4 फुट पानी भर गया। उदाहरण तौर पे मैं मेरे वार्ड का बताता हूँ कि सिटी हाई स्कूल के पास का जो नाला है, वहाँ से लेके जनता टेक्सटाइल के नीचे से श्री टाकिज के तरफ आते हुए सेवा दल के तरफ गया हुआ नाला इस साल साफ सफाई हुआ नहीं जैसा होना चाहिए। और जैन टाकिज के पीछे वाला जो नाला है, जो न्यू इंग्लिश स्कूल के पीछे से आता है, वो जैन टाकिज का काम चालू रहने के वजह से और वो नाला जैन टाकिज के अंदर से जाने से वो पूरा जो नाले का पानी है वो रास्ते से बह रहा है। तो मेरी ये आयुक्त साहब और जिलाधिकारी से विनंती है कि जिस किसी को भी ये साफ सफाई का ठेका दिया गया होगा, उसने काम बराबर नहीं किया है, उससे पूरा डबल से नाले की साफ सफाई करवा लो, अन्यथा उसका जो टेंडर है वो रद्द करो और उसका बिल जो है इस साल का वो देने का नहीं। ऐसी मेरी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के तरफ से विनंती है। इस बरसात से एक और बार किस प्रकार पानी पानी हुआ, जानने के लिए देखते हैं यह तस्वीरें।